स्क्रीन दिसते? हो. एक हे नाही पाहिजे आधी आपलं थोडस डेफिनेशन पाहू, एक आणखी एक दोन एक्झाम्पल पाहू, मग पुढे जाऊ. लास्ट लेक्चरला आपण मेट्रिकची डेफिनेशन पाहिली होती. काय असते मेट्रिकची डेफिनेशन? तर पहिल्यांदा काय असतो, एक सेट असतो एम नावाचा. एम हा काय आहे? कोणताही सेट आहे, तो एमटी घ्या नॉन एमटी घ्या काही फरक पडत नाही. बी एनी सेट. रो हे फंक्शन आहे, कुठून कुठवर आहे? दोन एलिमेंट घ्यावं लागतात ना, मग ऑर्डर पेअर घ्यायची. मग एम क्रॉस एम टू कुठवर आहे? त्याचा कोडोमेन काय आहे? 0 to infinity. 0 to infinity. क्लोज 0 आणि ओपन इन्फिनिटी हा आहे. देन रोला मॅट्रिक कधी म्हणायचं? रो तुम्ही काही नाव देऊ शकता बरं का, आपण गोल्डबर्ग मध्ये रो दिलं, इज मेट्रिक कधी? इफ त्यांनी खालील प्रॉपर्टी काय सॅटिस्फाय, खालील प्रॉपर्टी एम वर काय केल्या पाहिजे? सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली प्रॉपर्टी काय आहे? Row of x म्हणजे is 0. डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट इज 0 0. फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू एम. दुसरी कंडिशन काय आहे? Distance between two different points are always greater than 0. डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट डिफरंट पॉइंट, डिस्टिंक्ट सांगा, इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. कोणतेही घ्या आर मधले, याच्यातले एम मधले पण. तिसरी काय आहे? डिस्टन्स Row बिटवीन of एक्स वाय इज सेम ॲज row of x म्हणजे डिस्टन्स बिटवीन symmetric वाय एक्स. property. याला सिमेट्री प्रॉपर्टी म्हणतात. आणि चौथी प्रॉपर्टी काय आहे? M4 चौथं ऍक्झियम, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज लेस इक्वल. एखादा पॉइंट वाढवला म्हणजे एक्स पासून वाय पर्यंत जाण्याच्या ऐवजी आधी एक्स पासून झेड पर्यंत गेलं आणि झेड पासून वाय पर्यंत गेलं, तर हे एक मध्ये टप्पा घेऊन गेलेलं अंतर हे जास्त असतं. ह्या चार प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय झाल्या तर रोला काय म्हणायचं? मेट्रिक. रो या फंक्शनला मेट्रिक म्हणजेच काय? डिस्टन्स फंक्शन. रोला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं. आणि एम रो या ऑर्डर पेअरला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस. याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस. आपण नंतर एम लाच मेट्रिक म्हणणार आहे. ज्यावेळेस आपण एम ला मेट्रिक म्हणू त्यावेळेस काय असणार आहे? त्यावेळेस काय असणार आहे की एम हा ऑलरेडी तुमचा मॅट्रिक असणार आहे कोणतं तर त्याच्या सोबत. म्हणजे हॅलो आपल्याला सर, कन्व्हेन्शन. हा बोला. एका स्टुडंटला जॉईन करा, तो जॉईन होत नाही. एक मिनिट. प्रश्न नाही माझ्याकडे. नाहीये का गेस म्हणून? त्यांनी आता हे केलं असेल बहुतेक. आहे. आता फक्त याच्याकडे मायक्रोसॉफ्ट नाही हे. तर आपण एक कन्व्हेन्शन करणार आहोत की एम रो हा, म्हणजे मी इथून पुढे म्हणलं की एम हा मॅट्रिक स्पेस आहे, तर तिथं अझूम करायचं तुम्ही की एखादा रो हे त्याच्यासोबत मॅट्रिक असणारच आहे. म्हणजे आपण हे करूस्तवर आपण काय करणार? एम मॅट्रिक म्हणणार. तुम्ही पाहिलं असेल की आपण
लिनियर अल्जेब्राच झालेला आहे तुमचा. ग्रुपला पण तसंच असतं. जी स्टारला ग्रुप म्हणतो आपण, नंतर नंतर आपण जी ला पण ग्रुप म्हणतो. ग्रुप ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस येईल तुमच्या आहे. पण ज्यावेळेस मी इथून पुढे एम ला मेट्रिक म्हणाल त्यावेळेस अजून काय करायचं, तिथे एक एम ला मेट्रिक स्पेस म्हणाल त्यावेळेस अजून काय करायचं, तिथे एक रो आहे. हे पहिलं होतं. हे समजलं? याच्यात डाऊट नसेल कुणाचा, अंदाज. या 4 प्रॉपर्ट्या लक्षात घ्यायच्या. जे थोडक्यात डिस्टन्स आहे. आता तुम्ही कसंही डिस्टन्स मोजू शकता ना. आपण काल वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स मोजले होते. म्हणजे ते मेट्रिक स्पेस नाही आलं, ती भाग वेगळी आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स मोजू शकता. आता मी काय करतो, एक फंक्शन घेतो r क्रॉस r2 क्लोज 0 ओपन इन्फिनिटी, एक फंक्शन घेतो. हे आपण लास्ट लेक्चरला एक डिफाईन केलेलं आहे. कसं डिफाईन केलेलं आहे? रो ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मेट्रिक आलतं ना आपलं, ते मॉड ऑफ एक्स मायनस वाय, युज्युअल मेट्रिक म्हणायचं याला, आर डॅश म्हणतो आपण, बरोबर. आणि हे आपण शो केलं होतं की हे मेट्रिक. याच्यात कुणाला काय डाऊट? नाही. याच्यात कुणाला काय? आता आणखी एक वेगळं, याच सेटवर वेगवेगळे फंक्शन काढू शकतो ना आपण. नेसेसरी नाही ना एकच फंक्शन आलं पाहिजे, आपण वेगवेगळे फंक्शन काढू शकतो एकाच सेटवर. मग मी असं डिफाईन करतो, डी ऑफ एक्स वाय नाव देतो इज इक्वल टू 0 इफ एक्स इज इक्वल टू वाय आणि इज इक्वल टू 1 इफ एक्स नॉट इक्वल टू वाय. हे असं झालं. हे फंक्शन काय करतं? डिस्टन्स मोजतंय. कशातलं? 2 रिअल नंबर मधलं. हे एक्स वाय कुठले असणार आहे तुमचे? हा एक्स पहिल्या आर मधलं, दुसऱ्या आर मधलं, म्हणजे एक्स हे कशातले असणार आहे? रिअल नंबर मधलेच असणार आहे. दोन्ही आर सेम आहे. आता हे फंक्शन काय करतंय? तर डिस्टन्स मोजतंय. डिस्टन्स कसं मोजतंय? जर 2 पॉइंट सेम असतील तर डिस्टन्स किती आहे? 0. 2 पॉइंट डिफरंट असतील तर डिस्टन्स किती आहे? Always greater than 0. नाही नाही, पण हे इथं पर्टिक्युलर या फंक्शनच्या बाबतीत बोलू आपण, नंतर तुमचं तर बरोबरच आहे. 1. पण 1 आपल्याला सध्याला हे 2च पॉइंट आहे ना. आता मला सांगा बरं, या डेफिनेशननी डिस्टन्स बिटवीन 2 आणि 2 किती येईल? 0. 0 येईल का? 0. कारण सेम पॉइंट असले तर डिस्टन्स किती येते? 0 येते. डिस्टन्स बिटवीन 2 आणि 100 किती येईल? 99. 98. डेफिनेशन काय सांगते वाचा बरं. युज्युअल, हा कन्सेप्ट काढून टाका आता डोक्यातला की डिस्टन्स हे युज्युअलच घ्यायचं. Minus. तुम्ही डिस्टन्स काही घेऊ शकता ना. ह्या डेफिनेशननी डिस्टन्स काय सांगतंय? जर 2 पॉइंट डिफरंट असले तर डिस्टन्स किती आहे? 1. 1. म्हणजे 2 आणि 100 मधलं डिस्टन्स किती आहे? 1. लक्षात आलं? या डेफिनेशननी जातोय आपण. म्हणजे मी सांगतोय ना की डिस्टन्स म्हणजे युज्युअल कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. डिस्टन्स म्हणजे स्ट्रेट लाईनच असतं, असं काहीच नसतं इन जनरल. आपण नॉन इक्लुडियन जॉमेट्रीतले हे पाहतोय. डिस्टन्स बिटवीन -2 आणि +2 किती असेल? 1 असेल. 1 असेल, बरोबर. आपल्याला ह्या डेफिनेशन जायचंय. आपल्याला डेफिनेशन काय दिली की जर सेम पॉइंट असतील तर डिस्टन्स 0 असेल, डिफरंट पॉइंट असतील तर डिस्टन्स किती असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर. कळतंय हे? हो सर. थोडस वेगळं आहे ना. आपल्याला युज्युअल जी गोष्ट माहिती त्याच्यापेक्षा हे हटके आहे जरा. डिस्टन्स बिटवीन 7 आणि 10⁵ किती असेल? 2 1 पॉइंट असेल. डिफरंट आहे का? 2 डिफरंट आहे 1. का? आहे. डिफरंट आहे म्हणजे डिस्टन्स किती आलं? 1 आलं या मेथडने. दुसऱ्या मेथडने जर आपण केलं, आधीचा जो मेट्रिक आहे, डिस्टन्स बिटवीन 2 किती येईल? 0 येईल. 0. डिस्टन्स बिटवीन 2 आणि 100 किती येईल? 1. नाही नाही, मागच्या मेट्रिकनी, मॉड ऑफ एक्स मायनस वाय मेट्रिकनी हे किती येईल? 98 येईल. हे किती येईल? डिस्टन्स बिटवीन रो दाखवतोय ना मी, -2 आणि 2, हे डिस्टन्स किती येईल? तर 4 येईल. असं
म्हणजे काय, तुम्ही डिस्टन्स कसं मोजताय, रेल्वेनी मोजताय, एअरनी मोजताय का रोडनी मोजताय, हे फरक आहे ना. पहिलं जे डिस्टन्स होतं ते डायरेक्ट आपलं काय होतं, एअरने होतं, म्हणजे एरियल डिस्टन्स होतं रोचं. हे वेगळं डिस्टन्स आहे. हे काय आहे, जर 2 पॉइंट सेम असतील तर डिस्टन्स 0 आणि 2 पॉइंट डिफरंट असतील तर हे 1. आता मला सांगा बरं, ह्या मेट्रिकने, ह्या डेफिनेशनने आपल्या अमळनेर ते जळगावचं अंतर किती आहे? किती असेल? 1 येईल ना. 1 येईल का? कारण अमळनेर आणि जळगाव हे 2 जर डिस्टिंक्ट पॉइंट असतील तर त्यांचं डिस्टन्स किती येणार आहे? 1 असणार आहे. आणि जर 2 सेम पॉइंट असतील तर त्यांचं डिस्टन्स किती येईल? 1 येईल. समजलं हे? हो सर. आता हा मेट्रिक येईल का? मला हे चेक करायचं. एक तर हे पहिला प्रश्न म्हटला, हे फंक्शन आहे का? तर आहे का? कारण याच्या व्हॅल्यू कुठे गेल्या पाहिजे, तुमच्या या सेटमध्ये गेल्या पाहिजे. या सेटमध्ये जात आहेत का? तर जात आहेत. 0 आणि 1 याचे आउटपुट येत आहेत. किती येतात? 0 आणि 1 या सेटमध्ये आहे. त्याच्यामुळे हे फंक्शन आहे. आता पुढचा प्रश्न आहे की ह्या 4 एक्झिम सॅटिस्फाय झाल्या तर त्याला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं. आता मला सांगा, पहिली कंडिशन काय? M1 डिस्टन्स बिटवीन x किती येईल सांगा बरं या डेफिनेशननी? 0. 0. 0 येईल. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. ही R सेट आहे बरं का. एका सेटवर तुम्ही किती मेट्रिक काढू शकता, म्हणजे 2 पॉइंट मधले कसंही अंतर मोजू शकता. पहिली कंडिशन होल्ड झाली. दुसरी कंडिशन, जर x नॉट इक्वल टू y असेल तर डिस्टन्स बिटवीन XY काय येईल डेफिनेशननी? 1. 1 येईल. आणि 1 हा ऑलवेज काय आहे? ग्रेटर दॅन 0. हे तुम्ही मग सांगितलं होतं ते ऑलवेज ग्रेटर इक्वल स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे दुसरी कंडिशन पण काय झाली? सॅटिस्फाय झाली. तिसरी कंडिशन, 2 केसेस करायचे इथं. पहिली केस काय? Symmetry. पहिली केस काय? x इज इक्वल टू y. x इज इक्वल टू y जर असेल तर डिस्टन्स बिटवीन XY किती असणार आहे? 0. 0. Distance between y. आणि डिस्टन्स बिटवीन YX किती असणार आहे? 0. झिरोच पण असणार 0 आहे येईल ना. ना. इथं मॅटर करत नाही क्रम, फक्त 2 सेम असले तर डिस्टन्स 0 आणि 2 सेम नसले तर डिस्टन्स 1. ही पहिली केस झाली. दुसरी केस, x नॉट इक्वल टू y ला डिस्टन्स बिटवीन XY किती येईल? 1. 1 येईल ना. x नॉट इक्वल टू y आणि डिस्टन्स बिटवीन YX किती येईल? 1च. 1 येईल का? कारण x नॉट इक्वल टू y म्हणजे y नॉट इक्वल टू x आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स बिटवीन YX काय येईल? सेम येईल. म्हणजे इन एनी केस d ऑफ xy इज इक्वल टू d ऑफ yx. त्याच्यामुळे ही सिमेट्री प्रॉपर्टी पण काय झाली? सॅटिस्फाय झाली. हे कळलं? ह्या 2 केस का केल्या? कळलं? जर तुम्ही असं घेतलं असतं एक्स वाय बिलॉंग्स टू एम आणि असं म्हटलं असतं डी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डी ऑफ वाय एक्स, तर ही एक पॉसिबिलिटी येऊ शकते ना. हा 0 येऊ शकतो आणि हा 1 येऊ शकतो. म्हणजे ती येणार नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण असं सांगायला गेलं तर ही शक्यता आहे ना. मग तुम्हाला ही शक्यता दाखवायची की ही शक्यता येणार नाही, त्याच्यासाठी ह्या 2 केसेस केल्या. हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकले असते. हे 2 काय येणार नाही, कारण हे इक्वल असणार आहे हे इक्वल नसणार आहे. मग असं शक्यच नाही. एक्स वाय इक्वल आहे एक्स वाय एक्स इक्वल नाही. ही पॉसिबिलिटी सांगण्यासाठी मी ह्या 2 केसेस केल्या. कळलं? हे M2 प्रॉपर्टी M3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. येस सर. हा, आता पुढची घेऊ आपण M4. याच्यात कुणाला काय डाऊट आहे का? हो, नसेल. M4 प्रॉपर्टी काय आहे? आधी लिहू आपण. डी ऑफ एक्स वाय लेस इक्वल काय असतं?
अशीच असते ना ट्रायंगल इनइक्वालिटी, हो. बरोबर आहे का? एक्स वाय झेड काय असतात, कोणतेही नंबर असतात आर मधले. मला हे शो करायचंय, मला काय करायचंय, हे शो करायचंय. आता बा मी इथं केसेस करणार आहे. का केसेस करणार आहे? कारण माझे दोनच आहेत ना, एक तर इक्वल किंवा नॉट इक्वल. आता पहिली केस एक्स इज इक्वल टू वाय असेल तर लेफ्ट हँड साइड काय येईल? लेफ्ट हँड झिरो साइड येईल काय ना. येईल? झिरो येईल. ही काय येणार आहे? डी ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 1 कस काय 1 येईल? 1 1 कस काय येईल? 2 डिस्टिंक्ट पॉइंट आहेत म्हणून. झेड डिस्टिंक्ट आहे असं कुठं म्हटलंय का? नाही, सॉरी. नाही ना, मग इथं पण आपल्याला काय सांगावं लागेल, केसेस करावं लागतील ना. म्हणजे इथं केसेस करायची काही गरज नाही. इथं केसेस करायची काही गरज नाही. का? कारण याचं डिस्टन्स जास्तीत जास्त किती असू शकतं? कमीत कमी किती असू शकतं? कमीत कमी 0, जास्तीत जास्त 1. 1. आणि ह्याचं जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती असेल? 0 असेल. ही कंडिशन होल्ड होते ना. कमीत कमी जरी घेतल्याचं डिस्टन्स तरी ही कंडिशन होल्ड होते ना. होते का? मग इथं पॉसिबिलिटी काय आहे? इथं पॉसिबिलिटी काय आहे माझ्या डिस्टन्सची, एक्स झेडची? एक तर 0 आहे किंवा 1 आहे. इथं पण पॉसिबिलिटी काय आहे? 0 आहे किंवा 1 आहे. कोणताही डिस्टन्स घ्या तर ही कंडिशन होल्ड होते ना. याचं जरी 0 0 घेतलं, 1 घेतला तर चान्स प्रॉब्लेमच नाही. कोणताही 1 घेतला किंवा दोघंही 1 घेतले ते कंडिशन होल्ड होणार आहे. पण हे जर दोघंही 0 0 घेतले तर 0 + 0 किती आला? 0. तर ही कंडिशन होल्ड होते ना, कारण लेस इक्वल आहे. लेस इक्वल आहे म्हणजे इक्वल पण आला. म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय घेतलं तर ही कंडिशन होल्ड होते. बरोबर? समजलं? हो का नाही? काय वाटतं? समजली का नाही? का सेपरेट सेपरेट करून दाखवू? बरं दुसरी केस पहा आधी, मग सांगा मला. आवाज येतोय का माझा? येस सर. दुसरी केस काय आहे? एक्स नॉट इक्वल टू. पहिली केस, दोनच केस असणार नाही, एक तर 2 सेम असतील किंवा 2 डिफरंट असतील. पहिली केस आपण सपोज थोड्या वेळ झाली म्हणून, एक्स नॉट इक्वल टू वाय. आता एक्स नॉट इक्वल टू वाय तर याची लेफ्ट हँड साइड काय येणार आहे? 1 येईल. बरोबर. आता मला एक झेड घ्यायचा आहे. तर पॉसिबिलिटी काय येतील झेडच्या? एक तर एक्स इज इक्वल टू झेड असेल आणि झेड नॉट इक्वल टू वाय असेल. दुसरी केस एक्स नॉट इक्वल टू झेड आणि झेड नॉट इक्वल टू वाय, ही एक केस असेल. आणि कोणती केस असेल? एक्स नॉट इक्वल टू झेड अँड झेड इक्वल टू वाय, ही एक केस असेल. आणि लास्ट केस एक्स इज इक्वल टू झेड आणि वाय इज इक्वल झेड इक्वल टू वाय, ही केस असेल. आता मला सांगा, याच्या व्यतिरिक्त आणखी केस येतील का? येतील? नाहीये ना. हे पहा, एक्स आणि वाय हे दोन हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट, एक्स आणि वाय दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहे. आता हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट असतील. आणखी एक पॉइंट घेतला झेड नावाचा, एक तर तो एक्सशी इक्वल असेल किंवा वायशी इक्वल असेल किंवा दोघांशी इक्वल नसेल किंवा एकाशी इक्वल असेल किंवा दोघांशी डिफरंट असेल. फॉर एक्झाम्पल जर घेतलं मी 2 आणि 3 घेतले तर 2 नॉट इक्वल टू 3. झेड मी काही घेऊ शकतो ना, कोणताही नंबर घेऊ शकतो. झेड मी 2 घेऊ शकतो. तो ही केस आली, म्हणते पहिली केस आली. मी झेड इज इक्वल टू 3 घेऊ शकतो
Z3 घेतला तर ही केस आली. मी Z इज इक्वल टू काही घेऊ शकतो ना, कोणताही पॉईंट घेऊ शकतो प्रत्येक Z साठी. Z इज इक्वल टू 7 घेतला तर ही केस आली. बरोबर. पण शेवटची केस येऊ शकते का? शेवटची केस येऊ शकते का? येऊ शकते का? सपोज आली तर x इज इक्वल टू Z येईल आणि Z इज इक्वल टू काय येईल? Y येईल. असं जर झालं तर x इज इक्वल टू काय आलंय? Y आलंय. आपण ती केस घेतलेलीच नाही. म्हणजे शेवटची केस येण्याची शक्यता आहे का? तर नाही. जर Z इक्वल टू x असेल आणि Z इज इक्वल टू Y असेल तर x इज इक्वल टू Y होईल. म्हणजे ती केस येणार नाही. म्हणजे आपल्याला इथं 3च केस मिळतील. इथं काय होईल? 3च केस मिळतील. समजलं? रूल्स आहेत. समजलं का हे? मग पहिल्या केस साठी ट्रू होते का? पहा मी हे घेतो. पहिली केस साठी ट्रू होते का? लेफ्ट हँड साइड किती येईल? ही ऑलवेज 1 आहे. लेफ्ट हँड साइड तिन्ही केस साठी लेफ्ट हँड साइड काय आहे? 1 आहे. 1 आहे. आता राईट हँड साइड चेक करू आपण. हे येतंय का करेक्ट? चेक करू आपण. पहा एक झेड जर इक्वल असेल यातलं डिस्टन्स किती असेल? हे 0 आणि झेड आणि वाय जर डिफरंट असेल त्यातलं डिस्टन्स किती असेल? 1 असेल. म्हणजे पहिल्या केस साठी ट्रू होते. बरोबर. दुसऱ्या केस साठी x नॉट इक्वल टू झेड म्हणजे डिस्टन्स 1 आहे आणि झेड नॉट इक्वल टू वाय आहे म्हणजे डिस्टन्स 1 आहे. 2 येते. ही कंडिशन होल्ड होती. यासाठी एक्स नॉट इक्वल टू झेड आहे त्याच्यामुळे 1 येतंय आणि झेड इज इक्वल टू वाय आहे 0 येतंय. म्हणजे याच्यासाठी ही कंडिशन होल्ड होते. म्हणजे इन एनी केस एक्स इज इक्वल टू वाय असताना आपण मग पाहिलं की हे होल्ड होतंय आणि एक्स नॉट इक्वल टू वाय असताना ही कंडिशन काय होती? होल्ड होते. त्याच्यामुळं ही ट्रायंगल इनइक्वालिटी काय होते? सॅटिस्फाय होते. जनरली ही कंडिशन काय होते? सॅटिस्फाय होते. एक्स इज इक्वल टू 0 असताना पण आणि एक्स नॉट इक्वल टू 0 असताना पण. त्याच्यामुळे हा मेट्रिक येतोय. कारण पहिल्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले ना, आता आपण चौथी पण चेक केली. हा काय आला? मेट्रिक आला. समजतंय हे? इथं डी म्हणा. डी तेच आहे. आर हा रिअल नंबरचा सेट आहे. डी हे आर क्रॉस R2 क्लोज 0 ओपन इन्फिनिटी. ओपन इन्फिनिटी हे डिफाईन कसं केलंय? तर 2 पॉईंट जर सेम असतील एक्स इज इक्वल टू वाय असं लिहिलं तरी चालतं. इक्वल टू 0 2 पॉईंट डिफरंट असतील तर डिस्टन्स किती येतं? 1 येतं. तर शो काय करायचं आहे? आर डी इज मेट्रिक स्पेस. मग सेम पॉईंट असले तर डिस्टन्स 0 येणार आहे. डिस्टिंक्ट पॉईंट असले तर डिस्टन्स 1 ग्रेटर दॅन 0 येणार आहे. हे दोन केसेस एक्स इज इक्वल टू वाय आणि एक्स इज नॉट इक्वल टू वाय साठी त्या असं येणार आहे. आणि शेवटी काय प्रूव्ह करायचं होतं? शेवटी काय प्रूव्ह करायचं होतं की ट्रायंगल इन इक्वालिटी. डिस्टन्स बिटवीन एक्स वाय, डिस्टन्स बिटवीन लेस इक्वल डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड वाय. असं. तर इथं या टोटल किती केसेस केल्यात? आणखी एक केस बाकी राहिली यांची. आणखी एक केस बाकी राहिली. पहिल्यांदा काय? एक्स इज इक्वल टू वाय साठी आणि एक्स नॉट इक्वल टू वाय साठी आपण हे 3 केसेस केल्या होत्या ना, त्या तशा. एक्स इज इक्वल टू वाय असेल तर काय असणार आहे? इथं स्पेशली केलं. वाय नॉट इक्वल टू झेड असेल किंवा वाय इज इक्वल टू 0 असेल. कारण एक्स इज इक्वल टू वाय आणि एक्स इज इक्वल टू वाय असेल तर एखादा झेड घेतला तर झेड हा काय असणार आहे? एक तर वाय शी इक्वल असला तर तो ऑब्विसली कशाशी इक्वल असणार आहे? एक्स शी इक्वल असणार आहे. आणि झेड हा नॉट इक्वल टू वाय असला तर ऑब्विसली काय असणार आहे? तो नॉट इक्वल टू एक्स असणार आहे. कारण इक्वल टू एक्स आला तर वाय आणि एक्स काय येतील? सेम येतील. म्हणजे ह्या इथं 2 केसेस. इथं काय आलं? 2 केसेस आले. एक्स इज इक्वल टू वाय असताना वाय नॉट इक्वल टू झेड आणि वाय इज इक्वल टू झेड. आता हेच एक्स नॉट इक्वल टू वाय म्हणजे लेफ्ट हँड साइड किती आली? 0 आली. राईट हँड साइड काय येईल? एक्स नॉट इक्वल टू झेड आहे कारण वाय नॉट इक्वल टू झेड आहे. एक्स इक्वल टू वाय आहे त्याच्यामुळे हे आलं. म्हणजे हे 1 आलं, 1 आलं. ही कंडिशन काय झाली? होल्ड झाली. त्याच्यानंतर
झेड वाय नॉट इक्वल टू झेड, एक्स इज इक्वल टू वाय आहे, वाय नॉट इक्वल टू झेड हे जर घेतलं तर एक्स सॉरी वाय इज इक्वल टू झेड घेतलं तर ऑब्विसली एक्स इज इक्वल टू झेड येणार आहे, मग ही होईल. या केसेससाठी पण काय झाली, होल्ड झाली. त्याच्यानंतर एक्स नॉट इक्वल टू वाय, एक्स इज इक्वल टू वायचं ऑल संपलं, झेड इक्वल असू शकतो किंवा नॉट इक्वल असू शकतो. त्याच्यानंतर एक्स नॉट इक्वल टू वाय साठी 3 केसेस येतील. पहिली केस काय येईल, वाय नॉट इक्वल टू झेड, मग सांगितलं तसं ह्या केसेस अपूर्ण दिसत आहेत. वाय नॉट इक्वल टू झेड आणि एक्स इज इक्वल टू झेड अशी, म्हणजे इथं ते मग केस केले होते, मी इथं परत करतो. एक्स नॉट इक्वल टू वाय असताना पहिली केस काय येईल, एक्स इज इक्वल टू झेड अँड झेड नॉट इक्वल टू वाय, ही पहिली केस येईल. दुसरी केस काय येईल, एक्स नॉट इक्वल टू झेड आणि झेड इक्वल टू वाय. आणि तिसरी केस काय येईल, एक्स नॉट इक्वल टू झेड अँड झेड नॉट इक्वल टू वाय. पुढची केस येणार नाही, कारण तसं जर झालं तर एक्स इज इक्वल टू वाय. या केसेस साठी आपण काय केलं होतं, याची लेफ्ट हँड साइड ऑलवेज 1 आहे. एक्स इज इक्वल टू झेड म्हणजे डिस्टन्स बिटवीन एक्स झेड हे किती आलं, 0 आलं, कारण इक्वल आहे, +1. इथे किती आलं, 1 + 0 आणि 1 + 1. हे ऑलवेज काय आहे, हे डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर इक्वल आहे. त्याच्यामुळं ही कंडिशन ऑलवेज होल्ड होती. मी हीच चेक केली ना, या तिन्ही कंडिशन साठी, ह्या दोन्ही कंडिशन साठी हीच कंडिशन चेक केली, तर ही कंडिशन ऑलवेज होल्ड होते. त्याच्यामुळं ही ट्रायंगल इनइक्वालिटी सॅटिस्फाय होते. समजतंय का थोडस हे, समजतंय का? काय वाटतंय, काय अडचण आहे का, कोणते रिपीट करा असं आहे का, तर सांगा, आपण ते करू रिपीट. नाही ना काय अडचण, नाही समजलं का हे या केसेस? माहित, हे जे मेट्रिक आहे याला म्हणायचं डिस्क्रीट मेट्रिक. याला काय म्हणायचं, स्पेशल डिस्क्रीट मेट्रिक. लास्ट लेक्चरला आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक पाहिलं होतं, आणि हे दुसरं स्पेशल मेट्रिक आर वरचं डिस्क्रीट मेट्रिक. डिस्क्रीट म्हणजे दोनच व्हॅल्यू घेतो, एक 0 किंवा एक 1. डिस्क्रीट मेट्रिक, आणि याला डिनोट कसं करतात, आर डी, कसं डिनोट करतात, आर डी. आणि जे दुसरं मॅट्रिक होतं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक होतं, त्याला डिनोट कसं करतात, आर डॅश. त्यालाच युज्युअल मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात, युज्युअल मॅट्रिक, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक. लक्षात आलं? येस सर. 2. पुढचं आपण एक एक्झाम्पल पाहू इन जनरल. त्याच्यासाठी आपण सॉर्ट्स इनइक्वालिटी आणि मीन्स कॉस्ट इनइक्वालिटी काय आहे ते पाहू आपण. दोन इक्वालिटी पाहिजेत, सॉर्ट्स इनइक्वालिटी आणि दुसरी आहे मीन्स कॉस्की, त्याला दुसरं नाव काय आहे, कॉशी इनइक्वालिटी. तर त्याच्या आधी ह्या इक्वालिटी पाहण्याआधी आपल्याला L2 नावाचा एक स्पेस लागेल. L2 नावाचा स्पेस, L2 क्लास L2. आता हे L2 हा काय आहे, तर हा सिक्वेन्सचा सेट आहे. हा काय आहे, सिक्वेन्सचा सेट आहे. पण याच्यात कोणतेही सिक्वेन्स येत नाही. तर याच्यात कोणत्या सिक्वेन्स येतात की ज्याचा स्क्वेअर करून त्या सगळ्या सिक्वेन्सची ऍडिशन केली, सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मची. एखादी सिक्वेन्स घ्यायची, त्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करायचा आणि ते सगळ्यांची ऍडिशन करायची.
ही जर फायनाईट आली म्हणजे लेस दॅन इन्फिनिटी आली, फायनाईट आली तर ती सिक्वेन्स या L2 स्पेस मध्ये जाते. ती सिक्वेन्स काय होते, या L2 स्पेस मध्ये जाते. समजलं? L2 स्पेस काय आहे? फॉर एक्झाम्पल एस सी सिक्वेन्स घेतो मी. कोणती घेतो? 1 1 1 1 1 1 1 ही सिक्वेन्स अशी दाखव. ही 1 1 1 सिक्वेन्स आहे. ही L2 स्पेस मध्ये जाईल का? ही जर L2 स्पेस मध्ये जायची असेल तर त्या प्रत्येक टर्मची ऍडिशन करायची. सॉरी, प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करायचा आणि ऍडिशन करायची. याचा स्क्वेअर किती येईल? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असं इन्फिनिटी करायची. यांची सम केली तर लेस दॅन इन्फिनिटी येईल का? फायनाईट नंबर येईल का? येईल का? काय वाटतं? वन प्लस वन प्लस वन असं मी इन्फिनिटी टाइम ऍड केलं तर तो फायनाईट नंबर येईल का? नाही. येणार नाही ना, कारण तो इन्फिनिटी कडे जातोय ना. त्याच्यामुळं ही सिक्वेन्स L2 मध्ये येईल का? तर नाही येणार ना, कारण त्यांची जर सम केली तुम्ही त्या सिक्वेन्स मधल्या टर्मची सम केली तर ते किती यायला पाहिजे? फायनाईट यायला पाहिजे. समजतंय? आता दुसरं एक्झाम्पल पाहू. दुसरं एक्झाम्पल पाहू. 1 ची सिक्वेन्स 1 नंतर 1/2 1/3 1/4 1/6 ही जर सिक्वेन्स घेतली तर याचं काय करायचं? स्क्वेअर करायचं आणि सम करायचं. स्क्वेअर केल्यावर किती येईल? 1 प्लस 1/2 स्क्वेअर प्लस 1/3 स्क्वेअर प्लस 1/4 स्क्वेअर अँड सो ऑन. यांची जर ऍडिशन केली, यांची ऍडिशन जर फायनाईट आली तर तो काय असतो? L2 मधली ही सिक्वेन्स असणार आहे. याची जर बहुतेक π²/6 किंवा काय अशी काहीतरी येते सम, म्हणजे फायनाईट येते ना, इन्फिनिटी पेक्षा लेस येते. त्याच्यामुळे ही सिक्वेन्स कशात गेली? L2 स्पेस मध्ये गेली. हे थोडं लक्षात येतंय? इथे काय पर्टिक्युलर 2 एक्झाम्पल साठीच आहे. हा सॉर्ट्स इन अँड मीन्स कॉस्ट इनइक्वालिटी नंतर पुढे तरी तुम्हाला शो करायची पुढल्या सेमिस्टरला. हे लक्षात येतं L2 स्पेस काय आहे? L2 स्पेस किंवा L2 क्लास L2 तर सिक्वेन्सचा सेट येतो. त्याच्यात काय आहेत? सिक्वेन्स आहेत. कशा आहेत की त्या सिक्वेन्स मधल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करा, त्यांची ऍडिशन करा सगळ्या टर्मची. ती जर फायनाईट आली तर ती L2 स्पेस मध्ये येते. समजतंय? हो. अजून एक एक्झाम्पल घ्या सर. एखादी सिक्वेन्स सांगा, मग आपण सांगू. एखादी सिक्वेन्स सांगा कोणतीही तुम्हाला जी तर ती सांगा. नॅचरल नंबर. नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 ही सिक्वेन्स. आता ही सिक्वेन्स L2 मध्ये आहे का कशी चेक करायची? तर त्या प्रत्येक सिक्वेन्सच्या टर्मचा स्क्वेअर करायचा, म्हणजे 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर आणि यांची काय करायची? ऍडिशन करायची 4 चा स्क्वेअर. यांची जर ऍडिशन केली तर ही लेस दॅन इन्फिनिटी म्हणजे फायनाईट येते का? येईल का फायनाईट? नाही. नाही येणार. त्याच्यामुळं ही सिक्वेन्स या L2 मध्ये येणार नाही. ही सिक्वेन्स या L2 मध्ये येणार नाही. समजतंय? समजलं का थोडंफार? सिक्वेन्स येईल कधी? ज्यावेळेस त्याच्या टर्मची स्क्वेअर करायची, ऍडिशन करायची, ती फायनाईट आली तर. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. 1 1/2 1/4 1/8 1/16 आणि ही घ्या एससी सिक्वेन्स. तर तुम्ही चेक करू शकता याचं जर स्क्वेअर केला तर किती येणार आहे? 1/2 स्क्वेअर 1/2⁶ प्लस 1/2 तर इथं 2
इथं 2 चा होता 4, इथं 6 आणि अशी येणार आहे. आणि ही जर तुम्ही सम केली तर ही काहीतरी फायनाईट येईल. हे काय येईल? फायनाईट येईल. म्हणजे त्याला कसं म्हणता येईल? येईल, तुम्ही चेक करू शकता ती. ही सिरीज येईल 1/1 - 1/4 असं येईल. म्हणजे ही जर कॅल्क्युलेट केली तुम्ही 4/3 येईल. 4/3. ही किती येईल? 4/3 येईल. म्हणजे ही फायनाईट आली. त्याच्यामुळे ही सिक्वेन्स कशात हो. गेली? L2 मध्ये गेली. ही सिक्वेन्स कशात गेली? L2 मध्ये गेली. होप समजलं असेल थोडंफार. L2 स्पेस आपल्याला आणखी स्पेस पाहिजे. L1 पाहायचा आहे, L इन्फिनिटी स्पेस पाहायचा आहे. हा L2 स्पेस झाला. एवढं काही हायलाइट नाही केलं तरी चालेल मला. आता मला सांगायची शॉर्ट्स इनइक्वालिटी. हा L2 मधल्या दोन सिक्वेन्स आहे. काय आहेत? L2 मधल्या दोन सिक्वेन्स म्हणजे त्यांचा स्क्वेअर केला आणि त्या सिक्वेन्सच्या टर्मची ऍडिशन केली तर ती किती येते? फायनाईट येते. कारण मला हेच वापरायचं आहे ना. हे फायनाईट आल्याशिवाय कसं जमायचं ना, त्याच्यासाठी. तर ही सिक्वेन्स ऍब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट असते. आता मी त्याच्यात जात नाही. ज्यावेळेस आपण ऍब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट पाहू त्यावेळेस हे सांगतात. पण मला महत्वाचं सांगायचं काय तर एवढं सांगायचं. दोन पार्ट या स्टेटमेंटचे. पहिला पार्ट ही सिक्वेन्स ऍब्सोल्युटली कॉन्व्हर्जंट असते, तो काय मी त्याच्यात जात नाही. हा दुसरा पार्ट हा समेशन SN TN लेस इक्वल समेशन n रन्स फ्रॉम 1 to infinity SN स्क्वेअर रेस टू हाफ ह्या येतात. आता पर्टिक्युलर ही इन्फिनिटी साठी जर ट्रू असेल तर बाकीच्या टर्म साठी पण ट्रू आहे. म्हणजे n रन्स फ्रॉम 1 to infinity साठी ट्रू आहे तर ती प्रत्येक n साठी पण ट्रू आहे. म्हणजे जर मी n इज इक्वल टू 2 घेतला किंवा n इज इक्वल टू 2 घेतला तर ही सिक्वेन्स हा जो फॉर्म्युला आहे हा 2 साठी पण ट्रू आहे. म्हणजे कसं? समेशन n इज इक्वल टू 1 to 2 SN TN लेस इक्वल n इज इक्वल टू 1 to 2 म्हणजे मला जिथं पाहिजे तिथं वापरता येईल. ब्रॅकेट रेस टू हाफ. परत समेशन TN n रन्स फ्रॉम 1 to 2 रेस टू हाफ हे झालं. आता मी जर हे या स्वरूपात मांडायला गेलं कोणत्या पर्टिक्युलर यांच्या व्हॅल्यू पुट करून तर पहा कसं येईल. n इज इक्वल टू 1 पुट केला तर काय येईल? S1 T1. नंतर n इज इक्वल टू 2 पुट केला तर काय येईल? S2 T2 लेस इक्वल पुढं काय येईल? हा काय येईल? S1 स्क्वेअर प्लस n इज इक्वल टू 1 पुट केला, ही सम आहे ना, मग S1 स्क्वेअर येईल. नंतर 2 पुट केला तर S2 स्क्वेअर रेस टू हाफ इनटू हे काय येईल? T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर रेस टू हाफ असं येईल. समजलं हे दोन याच्यासाठी? समजलं का? हो सर. आता इथं 3 याच्यासाठी पण तुम्ही इथं लिहिलेलं आहे. SN च्या जागी फक्त काय घेतलेलं आहे? XN आणि TN च्या जागी YN असं घेतलेलं आहे. आपल्याला पुढे हे वापरायचं आहे त्यासाठी XN आणि TN घेतलेले. हे तुम्ही n किती साठी पण अप्लाय करू शकता. मी आता तुम्हाला n इज इक्वल टू 2 साठी अप्लाय करून दाखवलं. n इज इक्वल टू 3 साठी, 4 साठी, n साठी आणि इन्फिनिटी साठी पण ट्रू आहे. ही झाली शॉर्ट्स इनइक्वालिटी. आपल्याला महत्वाची पाहिजे मिन्स्कॉस्की किंवा यालाच म्हणतात कॉशी इनइक्वालिटी. सेम तसंच आहे. मिन्स्कॉस्की शॉर्ट्स इनइक्वालिटी ही मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत आहे आणि मिन्स्कॉस्की ही ऍडिशनच्या बाबतीत आहे. हे काय? ऍडिशनच्या बाबतीत ट्रू आहे. आता ही मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी काय सांगते पहा. S आणि T या दोन सिक्वेन्स आहे L2 मधल्या, म्हणजे त्या टर्मचा स्क्वेअर करून ऍड केल्यावर ते फायनाईट येतात. देन S प्लस T ही सिक्वेन्स L2 मध्ये असते.
म्हणजे यांची दोघांची ऍडिशन केली तर त्याची पण सिक्वेन्स कशात असते, L2 मध्ये असते, याच्यात काही मी जात नाही. आणि पुढचं सम हे महत्वाचं आहे, मीन्स कॉस्की इनइक्वालिटीचं महत्वाचं आहे. आता हे काय सांगतोय, तुम्ही दोन सिक्वेन्सची जी सिक्वेन्सची सम केलेली, सिक्वेन्सची सम तुम्हाला माहिती ना कशी करतात, सिक्वेन्सची सम कशी करतात ते माहिती ना. सपोज माझ्याकडे सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5, ही एक सिक्वेन्स आहे SN. TN सिक्वेन्स आहे 1 1 1 1 1 1, ही सिक्वेन्स आहे. या दोघांची ऍडिशन कशी करतात, SN प्लस TN, तर याच्या वाईज ऍडिशन करायची. 1 प्लस 1 किती आली 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, 5 प्लस 4 प्लस 1 5, ही नवीन सिक्वेन्स आली. ही नवीन सिक्वेन्स मिळते SN प्लस TN. तर हे काय सांगतंय की तुम्ही त्या सिक्वेन्स सम केलेली सिक्वेन्स त्याचा स्क्वेअर करा आणि त्याच्या प्रत्येक टर्मची सम करा, प्रत्येक टर्मची. हे SN आणि TN दिसतंय ना, तर हे SN आणि TN काय, ते सिक्वेन्सच्या टर्म आहे. S1 म्हणजे सिक्वेन्सची पहिली टर्म, S2 म्हणजे सिक्वेन्सची दुसरी टर्म, T1 म्हणजे पहिली टर्म, असं. हे असं झालं. आता हे लेस इक्वल काय असतं, तर सेपरेट सिक्वेन्सच्या स्क्वेअरचा सम करायचे आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तर हे अशी ही आली. आता आपण 2 याच्यासाठी मला सांगा तुम्ही काय येईल, 2 याच्यासाठी सांगा काय येईल. काय येईल 2 याच्यासाठी, जर मी इथं x1 आणि y1 घेतला, म्हणजे n मी थोड्या वेळा असं लिहितो, समेशन n इज इक्वल टू 1 to 2 SN च्या जागी xn प्लस yn स्क्वेअर रेस टू हाफ, हे जर घेतलं तर काय येईल, लेस इक्वल summation of n equal to 1 to 2 xn bracket square रेस टू हाफ, मी वर लिहितो, प्लस समेशन n इज इक्वल टू 1 to 2 summation of yn स्क्वेअर रेस टू y square रेस टू हाफ. बरोबर. आता मी काय करतो, पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करतो, कारण मला 2च व्हॅल्यू पुट करायला, सगळे लिहायला काही गरज नाही. 1 पुट केलं तर काय येईल, x1 प्लस x1 y1 brackets y1 ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस पुढची टर्म केल्यावर x2 plus प्लस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि या सगळ्यांचं काय आहे, square root. स्क्वेअर रूट आहे. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा स्क्वेअर रूट असं काढलं तरी चालेल. लेस इक्वल, ही टर्म काय येईल सांगा बरं, n इज इक्वल टू 1 असल्यावर x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर आणि यांचं रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. बरोबर. दुसरं पण कसं येईल, y1 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर. समजलं हे 2 याच्यासाठी, 3 याच्यासाठी, 4 याच्यासाठी ट्रू आहे. तर हे इझिली पाहायला गेलं तर पहा कसं दिसतं. हे 3 याच्यासाठी जरी पाहिलं, प्रत्येकाची काय करायची, सम करायची आणि सेपरेट काय करायचे, देऊन टाकायचे. इन जनरल जर तुम्ही हे पाहायला गेलं, इन जनरल कसं येईल, x1 प्लस y1 स्क्वेअर प्लस x2 प्लस y2 स्क्वेअर प्लस 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 स्लो ऑन, कितीही घेऊ शकता तुम्ही, जिथवर तुम्हाला थांबायचं तिथवर थांबा, 1 2 3 काय असेल ते असं, विच इज लेस इक्वल पहिला x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर अँड सो ऑन, जितके तुम्ही xn घ्याल तितके, प्लस स्क्वेअर रूट ऑफ yn, म्हणजे हा जनरल फॉर्म झाला. हे लक्षात आलं. समजलं का हे. आपण एक एक्झाम्पल पाहू, त्याच्यावरून मग तुमच्या लक्षात येईल. ही मीन्स कॉस्की इनइक्वालिटी लक्षात ठेवा फक्त. इथं आपण कोऱ्या जागेत एक्झाम्पल पाहू. काय करायचंय, मी रो ए फंक्शन घेतो
R2 पासून सॉरी R2 क्रॉस R2 आपण R घेतलेलं आहे ना, आता R2 टू R2 क्लोज 0 इन्फिनिटी. आता याच्यातले एलिमेंट कसे असतील सांगा बरं. याच्यातले एलिमेंट कसे असतील, P आणि Q प्रकारचे असतील. P हा नथिंग बट काय असेल, ऑर्डर पेअर असेल ना, हो. बरोबर ना. मी असं देतो त्याला नाव थोडं वेळ, x1 x2 नाव देतो. x1 x2 ही जी पुढची ऑर्डर पेअर आहे त्याला नाव काय देतो, y1 y. आणि आणखी एक पॉइंट घेतो r z1 z2 असं पॉइंट घेतो. बरोबर. आता मी फंक्शन डिफाईन कसं करतोय पहा. रो हे फंक्शन डिफाईन करतो म्हणजे 2 पॉइंट मधले डिस्टन्स कसं देतो, युज्युअल डिस्टन्स फॉर्म्युला XY प्लेन मधला काय आहे, x1 plus x. असंच येईल ना. बरोबर आहे का, बरोबर आहे का हे युज्युअल डिस्टन्स फॉर्म्युला इक्लुडियन स्पेस मधला. म्हणजे हा R2 हो. हा आहे, याच्यातले जर 2 पॉइंट असले तर यातले डिस्टन्सचा फॉर्म्युला हाच आहे ना. हो. आठवत असेल तो फॉर्म्युला देतो. आता मला सांगा की हे मेट्रिक आहे का, रो हे मेट्रिक आहे का, काय वाटतं. ते पहिली चारही कंडिशन, कंडिशन. हा पहिली कंडिशन, डिस्टन्स बिटवीन P आणि P किती येईल, हा 0. 0 येईल का, कारण तुम्हाला काय करायचंय, P आणि P मधला घ्यायचा म्हणजे काय करायचं, मी P परत लिहितो इथं वर, x1 x2 ह्या पहिल्या 2 पॉइंट मधलं सबट्रॅक्शन करायचं, किती येईल, x1 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दुसऱ्या 2 पॉइंट मधलं करायचं x2 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, किती आलं हे 0 आलं. 0. 2 सेम पॉइंट मधलं डिस्टन्स किती येईल, 0. पुढची कंडिशन, डिस्टन्स बिटवीन PQ आणि P नॉट इक्वल टू Q घ्यायचा, काय येईल सांगा बरं, P नॉट इक्वल टू Q याचा अर्थ 1. काय, ग्रेटर दॅन 1 येईल असं. 1 ग्रेटर दॅन 1 0. नाही ना यायचं. आपल्याला माहित नाही ना किती किती डिस्टन्स आहे. पहा P नॉट इक्वल टू Q चा अर्थ काय आहे, दोघांची व्हॅल्यू सेम नसणार. दोघांची व्हॅल्यू सेम नाही, पण काय नाही, एक तर x1 नॉट इक्वल टू y1 नाही या इथं पहा, किंवा x2 नॉट इक्वल टू x2 नॉट इक्वल टू y2. म्हणजे काय, हे दोघं y नाही म्हणजे काय, x1 मायनस y1 x1 minus y1 is not equal to 0 or x2 minus y2 not x2 equal to 0. मायनस. बरोबर. आता हे हो. नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजेच काय, एक तर x1 मायनस y1 स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 आहे ना. हा जर नॉट इक्वल टू 0 असेल तर स्क्वेअर हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतो, किंवा x2 मायनस y2 याचा स्क्वेअर हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे. बरोबर. हो. आता हे दोघांपैकी एक जर 0 आहे तर दोघांची सम काय असणार आहे, 0 पेक्षा मोठीच असणार आहे ना. त्याच्यामुळे ही सम काय ती स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असते. दुसरी कंडिशन पण काय होईल, होल्ड होईल. समजलं हे, हो. बाकीच्यांना समजतंय का दुसरी कंडिशन का होल्ड होते, हो का नाही. पुन्हा जर एक्सप्लेन करायचं असेल तर तसं सांगा. काय आहे, P नॉट इक्वल टू Q घेतलं म्हणजे एक तर x1 नॉट इक्वल टू y1 असेल किंवा x2 नॉट इक्वल टू y2 असेल. म्हणजेच काय, हे दोन्ही इकडलं आणलेत, एक तर x1 मायनस y1 एक तर x1 मायनस y1 नॉट इक्वल टू 0 असेल किंवा x2 मायनस y2 नॉट इक्वल टू 0 असेल. एखादा जर नॉन 0 नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे हे तरी ग्रेटर दॅन 0 असेल किंवा हे तरी ग्रेटर दॅन 0 असेल. हे जर ग्रेटर दॅन 0 असेल तर दोघांची सम ही काय असणार आहे, दोघांपैकी एक जर ग्रेटर दॅन 0 आहे तर सम ऑब्वियस त्याच्यापेक्षा मोठी असणार आहे.
म्हणजे ती सम काय असणार आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ते ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन पी क्यू ग्रेटर दॅन 0 आहे. हे लक्षात आलं? दुसरं होप. येस सर. तिसरं पाहू आपण आता. तिसरं काय येईल, डिस्टन्स बिटवीन पी क्यू. हे घेतलं तर हे मी असं लिहू शकतो याला y1 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 y2 मायनस. minus 6 का? कारण स्क्वेअर काय करा, ए स्क्वेअर इज Positive. इक्वल टू मायनस ए स्क्वेअर हे आहे. त्याच्यामुळे मग मी हे करा काय की हे करा काय सारखं येईल. मी यालाच असं लिहू शकतो ना, काय म्हणता येईल याला, मायनस y1 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोघं सारखे आहे ना, आणि या प्रॉपर्टी नुसार याचा स्क्वेअर नथिंग बट काय असतो, y1 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर हे असं असतं. त्याच्यामुळे मी याला असं लिहू शकलो. आणि हाच नथिंग बट काय, तुम्ही जर चेक केला तर डिस्टन्स बिटवीन पहिले कोऑर्डिनेट कोणाचे, क्यू चे, नंतर पी चे. म्हणजे सिमेट्री प्रॉपर्टी पण काय झाली, होल्ड झाली. लक्षात आलं? याच्यात काही विशेष नाही. आता महत्वाची हो. राहिली तिसरी प्रॉपर्टी. महत्वाची कोणती राहिली, तिसरी प्रॉपर्टी. तर तिसरी प्रॉपर्टी करण्यासाठी पहा काय करावं लागेल मला. आर हा ऑलरेडी आपण घेतलेला आहे, Z1 Z2. काय केलेलं आहे, Z1 Z2. म्हणजे मला काय पाहिजे, डिस्टन्स बिटवीन पी क्यू लेस इक्वल डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर क्यू असंच R. पाहिजे ना, हे असं. आता मला हे शो करायचंय. मग मी काय करतो पहा, मी लेफ्ट हँड साइड घेतो. लेफ्ट हँड साइड जर घेतली तर मला काय मिळेल, लेफ्ट हँड साइड जर घेतली तर मला काय मिळेल, मी लिहितो इथं, मला जागा कमी पडते पण ठीक आहे. x1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय येईल, x2 मायनस X2 आहे असं minus हो. y2 ब्रॅकेट स्क्वेअर रेस्ट टू 1 आपला आपण काय करतो, स्क्वेअर रूट करतो. मी याला असं लिहू शकतो, पहा x1 मायनस Z1 प्लस, मला R ला जायचंय, Z1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो का? हो. तू हो. काय केलं, Z1 ऍड आणि सबट्रॅक्ट केला, काय फरक पडेल नाही. x2 मायनस Z2 प्लस Z2 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, काय फरक पडेल नाही. आता पहा, मी याला काय म्हणतो, S1 म्हणतो. मी याला काय म्हणतो, याला काय म्हणता येईल, S1 आणि S2, आणि याला T1 आणि T2 असं जर म्हटलं तर काय होईल सांगा बरं. सॉरी 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 असं नाही, याला म्हणतो S1, याला म्हणतो T1, याला म्हणतो S2, याला म्हणतो T2. काय होईल, कोण सांगेल का? मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी. मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी काय सांगते, आताच पाहिलं होतं ना आपण. ऍडिशन करता येईल त्याची. याचं सेपरेट सेपरेट देता येतात. इथं आपण पाहू, मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी काय सांगते, दोन व्हेरिएबल साठी जर मी मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी काढायला गेलो तर काय होईल सांगा बरं. काय होईल, असंच होईल का पहा बरं. लेफ्ट हँड साइड अशीच येईल का, इथं वर जाताना की लेफ्ट हँड साइड अशीच येईल का, पहा बरं. इथं पहा, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल, S1 प्लस T1 ब्रॅकेट स्क्वेअर. आलं का माझं, S1 प्लस T1 ब्रॅकेट स्क्वेअर हो. आलं, प्लस S2 प्लस T2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथं मला लेफ्ट साइड मिळाली माझी. हो. इथं मला काय मिळालं, लेफ्ट साइड मिळाली. मग राईट साइड मिळेल का मला, ऑब्वियस मिळेल ना, कारण मीन्स कॉस्की इनइक्वालिटी 2 1 2 3 4 सगळ्यांसाठी ट्रू आहे. मग मला जर राईट हँड साइड जर मिळाली असेल तर मला काय मिळेल सांगा बरं. आता काय मिळेल,
मी इथं वर लिहितो इरेज करून. काय मिळेल तर S1 स्क्वेअर प्लस S2 स्क्वेअर सेपरेट घ्यायचं. म्हणजे काय करायचं, हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर विच इज लेस इक्वल, मी असं लिहितो S1 स्क्वेअर प्लस S2 स्क्वेअर त्याचं ब्रॅकेट मध्ये प्लस पुढं काय होतं E1 T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असं होतं. म्हणजे हे जर तुम्ही सेपरेट आउट केलं, S1 काय नथिंग बट X1 minus Z1. x1 मायनस Z1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस S2 काय आहे X2 minus Z2 bracket square. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढं काय Z1 minus Y1 bracket square. Z1 मायनस Y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Z2 मायनस Y2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही राईट हँड साइड कॅल्क्युलेट केली तर हीच आहे ना डिस्टन्स बिटवीन PR, आणि ही जर कॅल्क्युलेट केली तर डिस्टन्स बिटवीन RQ. बरोबर आहे का ना. माझी ट्रायंगल इनइक्वालिटी सुद्धा काय झाली, सॅटिस्फाय झाली. समजलं. समजलं का हे. हो. हा होमवर्क तुमच्यासाठी, हे सगळं लिहून आणायचं म्हणजे आज संध्याकाळपर्यंत ग्रुपला पाठवायचं. आताचा जो प्रॉब्लेम आहे आज संध्याकाळपर्यंत ग्रुपला लिहून पाठवायचा आहे. एक्झाम्पल लिहून पाठवू का, येईल लिहिता तुम्हाला. आत्ताच एक्झाम्पल पाठवू का, लिहाल तुम्ही. पाठवून द्या सर. चालेल, मी एक्झाम्पल देतो पाठवून. म्हणजे ते एक्झाम्पल लिहायचंय का.